बनवणार आहे फिश फ्राय। हा आहे कतला फिश। आज आपण कतला फिश फ्राय करायचा। पहिले आपण ह्याला मॅरिनेट करूया। मॅरिनेट साठी आपण पहिले याच्यामध्ये मीठ टाकू, त्याच्यानंतर आपण टाकूया हळद, आणि लसूण अद्रकची पेस्ट। आणि मच्छीला कसा थोडा असा वेगळा स्मेल येतो ना, त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये टाकूया लिंबू। आपण हे सगळं हातानेच मॅरिनेट करणार आहे, कारण चम्मच वगैरे जर घेतला तर ते व्यवस्थित सगळीकडे लागणार नाही, तर आपण ह्याला हातानेच आपण मॅरिनेट करू। हे बघा, हे फिश अशी चांगली मी मॅरिनेट केली आहे आणि ह्याला आपण 10 ते 15 मिनिटं असेच ठेवूया आणि मग नंतर फ्राय करूया। तर मी तुम्हाला दाखवते फ्राय कशी करायची। आता फिश फ्राय साठी आपण इथे तांदळाचं पीठ घेऊया, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया आपण, तर थोडी त्याच्यात हळद टाकून आणि आपला लाल तिखट मसाला टाकू। आणि असं चांगलं मिक्स करून घेऊ। फिश 10 ते 15 मिनिटांमध्ये चांगली मस्त मॅरिनेट झालेली आहे। आता आपण याला फ्राय करूया। फ्रायसाठी हे मी पीठ पण तयार केलंय। आता मी एक तेल टाकते पॅन मध्ये, पॅन गरम होऊन त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया। तेल थोडं गरम होऊ देऊया। तेल आता चांगलं गरम पण झालं आपलं। आता आपण फिश त्याच्यामध्ये असं डिप करायचं चांगलं। तुम्हाला जर पाहिजे रवा तर तुम्ही रवा पण लावू शकता, पण आम्ही रवा नाही लावत आहे। फिश आपली चांगली फ्राय झालेली आहे, कडक। मस्त फ्राय झाली आहे। आता आपण तिला काढून घेऊया। ही आपली मच्छी आता तयार आहे खाण्यासाठी। या मग तुम्ही पण मच्छी खायला, कतला फिश। हाय गाईज, सो आज आमच्या नंदेनी फिश फ्राय बनवली। तुम्ही बघू शकता आपण रेसिपी। तर आता मी ते टेस्ट करून तुम्हाला सांगते। मस्त झालेली आहे। तुम्ही पण ट्राय करा माझ्या ताईची रेसिपी आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। बाय।